सुधीर भाऊ माझे स्पेसिफिक अध्यक्ष महाराज आपण स्पेसिफिक प्रश्न विचारायचे, फक्त उत्तरही स्पेसिफिक अपेक्षित आहे. मंत्री महोदय स्पेसिफिक उत्तर द्या. 5 मार्च 2026 ला मान्य मंत्री महोदयांनी सांगितलं होतं की आम्ही 3 लॅब या त्वरित पूर्ण करू. अध्यक्ष महाराज पुणे नाशिकची लॅब बांधून पूर्ण झाली, मनुष्यबळ अजून आलं नाही, जून महिना सुरू आहे. आपण टोटल 5 प्रयोगशाळा करणार होते पुणे नागपूर धरून, किती महिन्यात ते पूर्ण होतील. नंबर 2, आपण आश्वासन दिलं होतं की लोकजागरण करण्यासाठी आम्ही निधी उपलब्ध करू. टीव्हीच्या माध्यमातून भेसळ किंवा तत्सम जे दूषित गोष्टी घडताय त्याचं जनजागरण करून किती पैसे तुम्ही आता या पुरवणीमध्ये किंवा मुख्य बजेटमध्ये केले. नंबर 3, अध्यक्ष महाराज कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून निर्णय देऊ असं सांगितलं गेलं. फास्ट ट्रॅक कोर्टाची किती निर्मिती तुम्ही केली. आणि मुख्य मुद्दा पदभरतीच्या बद्दल तुम्हीच बैठकीत आम्हाला सांगितलं की 11 लक्ष प्रतिष्ठान आहे, 1100 कर्मचारी लागतील. आता 1100 कर्मचाऱ्यांपैकी आता हे खरं आहे की तुकाराम मुंडेंचा टी हा आता टायगर मुंडेचा टी झाला आहे, म्हणून मागणी केली जाते की 3 वर्ष त्यांची बदली करू नये. अहो टायगर झाल्यावर तो टायगरचं ऑपरेशन करतो ना, त्यामुळे ते टायगर असेल. चला हो जितेंद्र आव्हाड थोड्या वेळ येताना मग डिस्टर्ब करा. अध्यक्ष महाराज सन्माननीय मंत्री महोदयांना माझं स्पेसिफिक आहे. हे खरं आहे की जगातली सर्वात स्वस्त गोष्ट कुठं आहे? महाराष्ट्रात. ती म्हणजे गरिबांचं जीवन. यापेक्षा स्वस्त असू शकत नाही. हे उत्तर वाचल्यावर आपल्याला जाणवतं की तुम्ही काय स्टरलाइज सर्जिकल ग्लोव्ह सुद्धा जमिनीवर ठेवता. म्हणजे एखादा माणूस आजार दुरुस्त करायला गेला तर हे ग्लोव्ह वापरून जर तुम्ही त्याचा पोटाला चिरफाड केली तो त्याच्यानेच मरायचा. आणि म्हणून मंत्री महोदय तुमचं खातं हे इतरांपेक्षाही माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता उत्तरात सांगा 200 कोटी आले का तुमचे? उत्तरात सांगा. मग तुम्ही बैठकीत का आणि विधानसभेत का सांगता 200 कोटी आम्हाला दिले जाणार आहे? आता वित्त विभागाचा आता 97,606 कोटी 40,39,000चं बजेट आहे. तुम्ही सारी उत्तर द्या. महाराष्ट्र पाहतोय 13 कोटीचा की तुम्ही कशा पद्धतीने या भेसळ होत आहे. आता एक तुकाराम मुंडे खरं तर एवढं चांगलं ते काम करताय की त्यांना तर 3 वर्ष तुम्ही ठेवलं पाहिजे. आणि याचं कारण दुसरंही सांगतो, तुकाराम आणि नरहरी हे गुरुबंधू म्हणलं गेले आहे. हे माहित आहे की नाही? नसेल माहित तर सहयात्री आध्यात्मिक क्षेत्रातील. आता भेसळामध्ये सहयात्री व्हा. मंत्री महोदय चला मंत्री महोदय उत्तर द्या. अध्यक्ष महोदय